नमस्कार. स्नेहपूर्ण मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप सारं स्वागत. आज आपण इथे बनवणार आहोत दुधी भोपळ्याचा हलवा. त्याच्यासाठी इथे मी 3 ते 4 विलायची सोलून घेतलेल्या आहेत. एक जायफळ, काजू व बदामाचे काप, 1 वाटी तूप, 1 वाटी साखर व 250 ग्रॅम वजनाचा इथे दुधी भोपळा आहे. जेवढा आपल्याला सालीचा भाग खराब आहे दुधी भोपळ्याचा तेवढाच काढून घ्यायचा आहे, पूर्ण काढायचा नाही आहे. कारण आपल्या दुधी भोपळ्यामध्ये प्रथिने खूप मोठ्या प्रमाणात असतात. आता आपण इथे मागचा व पुढचा भाग काढून घेऊया. मोठ्या साईजच्या किसणीने आपण हा सगळा दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे. दुधी भोपळ्याच्या मोठ्या किसणीने आपण जर किसून घेतलं तर आपला दिसतानाही सुद्धा हलवा दाणेदार दिसणार आहे. त्याच्यामुळे आपण मोठ्या साईजनेच किसून घ्यायचं आहे. दुधी भोपळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट, लोह, मॅग्नेशियम, विटॅमिनचं प्रमाण असतं. आपल्या घरातील लहान मुलं दुधी भोपळा खात नाहीत, म्हणून आपण इथे आता दुधी भोपळा बनवणार आहोत, जेणेकरून सगळेच आवडीने खातील. दुधी भोपळा हलवा खाताना जसा गाजराचा हलवा लागतो तसाच सेम चवीला लागतो. आता आपण इथे एक एक करून सगळा दुधी भोपळा किसून घेऊयात. आता आपण इथे सगळा दुधी भोपळा किसून घेतलेला आहे. जे मोठे तुकडे पडलेले आहेत ते आपण आता इथे बाजूला काढून घेऊयात, कारण हे लवकर शिजले जाणार नाही आहेत. आता गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 1 वाटी तूप घेतलं होतं ते सगळं टाकून घ्यायचं आहे. तूप चांगलं गरम झालं का मगच आपण याच्यामध्ये हलवा जो घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे. दोनशे 250 ग्रॅम वजनाच्या दुधी भोपळ्यापासून आपल्याला इथे अर्धा बाउल किस पडलेला आहे. तो सगळं आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. दुधी भोपळ्याचे किसने सगळं पाणी शोषून घेतल्याशिवाय आपण याच्यामध्ये कुठलंही काही ॲड करायचं नाही आहे. साखर टाकायची नाही, कारण दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. ते पहिलं पाणी शोषून घेऊ द्यायचं आहे. पाणी आटलं का त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये साखर टाकायची आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता दुधी भोपळ्यातील पाणी सगळं आटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊयात. आपण आता इथे अर्धी वाटी साखर टाकणार आहोत. आपल्याला 1 वाटी साखर लागलेली नाही आहे. कोवळा भोपळा असल्यामुळे इथे किस थोडा पडलेला आहे. जर तुमचा भोपळा साईजनी मोठा असेल तर तुम्ही 1 वाटी सगळी साखर टाकू शकता. आता आपण हे सगळं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली किस चिकटणार नाही. आपण याच्यामध्ये लगेचच दूध ओतायचं नाही आहे. साखरेला पाणी सुटतं, त्याच्यामुळे साखरेतलं सगळं पाणी आटू द्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपल्या साखरेतलं पाणी सगळं आटलेलं आहे व किसामध्ये साखर चांगली मिसळलेली आहे. आपण आता याच्यामध्ये दूध टाकून घेऊयात. मी इथे 1 वाटी दूध फुल क्रीम घेतलेलं आहे, साई सकट घेतलेलं आहे. आपण ते आता सगळं टाकून घेऊयात आणि हे चांगलं हलवून घेऊयात. तुम्हाला हवा असल्यास खावा किंवा दूध पावडरही टाकू शकता, त्याने हलवा आणखी छान लागतो. आता आपण हे सगळं दूध आटू द्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता दूध सगळं आटलेलं आहे. हलव्याला सुद्धा किती गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. किती छान दिसतोय आपला हलवा इथे. तुम्हाला जास्त घट्टसर नसेल तर तुम्ही थोडंसं लवकर गॅस बंद करू शकता. आपण आता याच्यामध्ये विलायची टाकून घेऊयात. थोडंसं जायफळ याच्यासाठी टाकायचं आहे, गोड पदार्थाला चव चांगली येते जायफळमुळे, त्याच्यामुळे आपण इथं थोडंसं जायफळ टाकणार आहोत. काजू व बदामाचे काप, तुमच्याकडे जे जे ड्रायफ्रूट असतील ते तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता, जेणेकरून लहान मुलं आवडीनं खातील. आता आपण हे सगळं हलवून घेऊयात.
तुम्ही इथे पाहू शकता आपल्या हलव्यातील सगळं दूध आटलेलं आहे. हलवा चांगला दाणेदार दिसायला लागलेला आहे. आता आपण थोडंसं हलवून गॅस बंद करून घेऊयात. मी इथे शेवटी एका प्लेटमध्ये हलवा काढून घेतलेला आहे. आपला हलवा तुम्ही दिसायला छान दिसतो गोल्डन रंगाचा.